सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा नात्याबद्दल जे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आणि ते म्हणजे मैत्री. खरं तर मैत्री हे एक असं नातं आहे जे वेळेच्याही पलीकडचं असतं, नाही का? पण कधी विचार केलाय का की नक्की कशामुळे मैत्री इतकी टिकते? म्हणजे असं काय असतं ज्यामुळे काही मैत्री वर्षानुवर्ष अगदी आयुष्यभर टिकतात? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत हेलेन स्टायनर राईस यांच्या एका अप्रतिम कवितेचा. ही कविता खरं सांगायचं तर आपण विचारलेल्या प्रश्नाचे खूपच सुंदर उत्तर देते. या कवितेच्या अगदी केंद्रस्थानी एक खूपच सुंदर आणि शक्तिशाली रूपक, ते म्हणजे सोनेरी साखळी. तर आज आपण ह्याच रूपकाचा अर्थ काय आहे हे उलगडून पाहणार आहोत आणि त्यातून मैत्रीकडे एका अगदी नव्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करूया. कवितेची सुरुवातच बघा किती सुंदर आहे. मैत्री एक सोनेरी साखळी आहे जिच्या कड्या म्हणजे आपले प्रिय मित्र. म्हणजे विचार करा, प्रत्येक मित्र त्या साखळीची एक मौल्यवान कडी आहे. किती छान कल्पना आहे ही. पण हे रूपक इतकं खास का आहे? कारण ही फक्त एक साधी साखळी नाहीये. ही साखळी आपल्याला नात्याबद्दल सांगते. तिचं सोनं मैत्रीचं मूल्य दाखवतं आणि तिची घडण, तिची मजबूती मैत्रीची ताकद दाखवते. बघा, एकाच प्रतिमेत कितीतरी गोष्टी एकत्र आल्या आहेत. ठीक आहे, तर आता आपण कवितेच्या पहिल्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. म्हणजे ही सोनेरी साखळी इतकी मूल्यवान का आहे? काय आहे तिचं खरं मूल्य हे समजून घेऊया. या ओळी तर अगदी मनाला भिडतात नाही का? बघा ना, आपण कुठलीही भौतिक वस्तू घेतली तर तिची किंमत वेळेनुसार कमी होऊ शकते. पण मैत्रीचं मूल्य? ते तर उलट एखाद्या दुर्मिळ दागिन्यासारखं वर्षानुवर्षे वाढतच जातं. हे बघा, इथे अगदी स्पष्ट फरक दिसतोय. एका बाजूला आहे सोनं म्हणजे भौतिक संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला आहे एक समजूतदार मित्र. कवयित्री अगदी स्पष्टपणे सांगतायत की मैत्रीचं मोल हे सोन्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. का? कारण मैत्रीतून जो आनंद मिळतो, ज्या आठवणी मिळतात, जो आधार मिळतो, त्याची तुलना जगातल्या कोणत्याही संपत्तीशी होऊच शकत नाही. बरं, मैत्री मौल्यवान तर आहेच, पण ती किती मजबूत असते? चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जो याच मैत्रीच्या साखळीच्या ताकदीबद्दल आणि तिच्या अतूट स्वरूपाबद्दल बोलतो. कवितेत एक ओळ आहे, ती घट्टपणे एकत्र जोडलेली असते. यातला घट्टपणे जोडलेली हा शब्दप्रयोग खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय की मैत्री आपोआप टिकत नाही, तर ती टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अगदी कवितेच्या बाजूलाच या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. क्लास्प्ड म्हणजे एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवणे. या एका शब्दातच किती ताकद आहे बघा. म्हणजेच काय तर मैत्री हे काही सैलसर नातं नाहीये. ते एक अगदी घट्ट, सुरक्षित असं बंधन आहे. जोडलेली हा शब्दच आपल्याला ती सुरक्षितेची आणि मजबूतीची भावना देतो, जी फक्त खऱ्या मैत्रीतच अनुभवता येते. आणि मग कविता पुढे म्हणते की मैत्रीची ही सोनेरी साखळी एक मजबूत आणि पवित्र बंधन आहे, जे समान विचारांच्या हृदयांना एकत्र बांधते. म्हणजे ही एक अशी शक्ती आहे जी सारख्या विचारांच्या, सारख्या स्वभावाच्या लोकांना एकत्र आणते, त्यांना जोडून ठेवते. चला तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. तो म्हणजे मैत्रीतून मिळणारा आनंद आणि तिच्या आठवणी. ह्या कशा कायम टिकतात, अगदी काळाच्याही पलीकडे. ही साखळी फक्त मजबूत नाही, तर ती खूप समृद्धसुद्धा आहे. कशाने? तर खोल आणि खऱ्या प्रेमाने, आनंदी आठवणींनी आणि प्रेमळ स्मृतींनी. याच सगळ्या गोष्टींमुळेच तर मैत्रीला खरा अर्थ प्राप्त होतो. आणि मला वाटतं या कवितेतील सगळ्यात सुंदर ओळींपैकी या आहेत की काळ तिच्या सौंदर्याला नष्ट करू शकत नाही. का? कारण जोपर्यंत आठवणी जिवंत आहेत, मैत्रीचा आनंद देणारी सुखद भावना वर्षही पुसून टाकू शकत नाहीत. म्हणजे मैत्रीचा प्रभाव आपल्या मनावर, आपल्या आठवणींमध्ये इतका खोलवर असतो की तो काळसुद्धा पुसून टाकू शकत नाही. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर मैत्रीतल्या त्या आठवणी, त्या भावना, हे सगळं आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा एक कायमचा भाग बनून जातं. आणि कविता संपते ह्या ओळीने, जशी जशी वर्ष सरत जातात. ही एकच ओळ आपल्याला सांगून जाते की मैत्रीचा हा प्रवास कधीच संपत नाही, तो अविरतपणे सुरूच राहतो. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या कवितेच्या रूपकाचा विचार केला तर आपल्या आयुष्याची ही सोनेरी साखळी कोणत्या कड्यांनी जोडलेली आहे ह्याचा विचार नक्की करून बघा.